नमस्कार. शिकणं म्हणजे नेमकं काय असतं? फक्त माहिती गोळा करणं की पुस्तकं पाठ करणं? नाही. जरा विचार करा. शिकणं म्हणजे माहिती मिळवणं नाही, तर ज्ञान तयार करणं आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे प्रत्येक जण स्वतःच्या अनुभवातून आपल्या ज्ञानाची एक इमारत उभी करत असतो. आज आपण जेरोम ब्रूनर यांच्या याच क्रांतिकारी सिद्धांतावर सविस्तर बोलणार आहोत. बघा, 1960 साली ब्रूनरनी मांडलेलं हे एकाच वाक्य, पण ह्या एका वाक्याने शिक्षणाबद्दलच्या ज्या पारंपरिक कल्पना होत्या त्यांना अक्षरशः मुळापासून हादरवून टाकलं. अमुक एका वयातच हे शिकता येतं हा विचार त्यांनी पूर्णपणे नाकारला आणि सांगितलं की योग्य पद्धत वापरली तर शिकायला वयाची कोणतीही मर्यादा नसते, आणि हेच विधान त्यांच्या संपूर्ण सिद्धांताचा पाया आहे. तर मग काय आहे ब्रूनर यांच्या सिद्धांताची मूळ कल्पना? ती हीच आहे की शिकणारी व्यक्ती म्हणजे काही रिकामं भांडं नाही ज्यात आपल्याला फक्त माहिती ओतायची आहे. नाही, शिकणारे स्वतः विचार करतात, अनुभव घेतात आणि त्यातून स्वतःच्या ज्ञानाची बांधणी करतात. पण मग प्रश्न असा येतो की ही ज्ञानाची निर्मिती नक्की होते तरी कशी? चला तर मग या विवेचनात आपण या 5 मुख्य मुद्द्यांवरून पुढे जाणार आहोत. आपण आधी शिकणाऱ्याला एका आर्किटेक्टच्या नजरेतून बघू, मग ज्ञान मिळवण्याचे 3 मार्ग कोणते ते समजून घेऊ. त्यानंतर आवर्ती अभ्यासक्रमाची रचना कशी असते ते पाहू, शोध आणि मार्गदर्शनाची भूमिका तपासू आणि सगळ्यात शेवटी ब्रूनर यांचे विचार आजही इतके महत्त्वाचे का आहेत हे जाणून घेऊ. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. एक कल्पना करूया की शिकणारी प्रत्येक व्यक्ती ही एक आर्किटेक्ट आहे, जी आपल्या ज्ञानाची इमारत स्वतःच डिझाईन करते आणि स्वतःच बांधते. ब्रूनर यांच्या मते शिक्षणाचा खरा उद्देश डोक्यात माहिती भरणं नाहीये, तर विचारांना चालना देणं आहे. लोकांना कसं शिकावं हे शिकवणं आहे, जेणेकरून ते स्वावलंबी बनतील आणि आयुष्यभर शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवू शकतील. आता ही ज्ञानाची इमारत बांधायची असेल तर त्यासाठी काहीतरी साहित्य तर लागणार, बरोबर? तर ब्रूनर यांच्या मते आपल्याकडे 3 प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे, ज्याला ते सादरीकरणाचे स्तर किंवा मोड्स ऑफ रिप्रेझेंटेशन असं म्हणतात. हे 3 स्तर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपण माहिती किंवा ज्ञान आपल्या मेंदूत कसं साठवतो आणि त्याला कसं सांकेतिक रूपात ठेवतो याचे मार्ग आहेत. क्रियात्मक, प्रतिक्रियात्मक आणि चिन्हात्मक, म्हणजे कृती, प्रतिमा आणि चिन्ह. हे स्तर साधारणपणे एकापाठोपाठ एक येतात, पण ते आयुष्यभर एकमेकात मिसळलेलेच असतात. पहिला स्तर आहे क्रियात्मक. नावाप्रमाणेच इथे ज्ञान थेट शारीरिक कृतीतून मिळतं. उदाहरणार्थ, विचार करा एका लहान बाळाचा. ते जेव्हा एखादा चेंडू हातात घेतं, त्याला फिरवतं, दाबून बघतं, तेव्हा त्याच्या गोल असण्याचा अनुभव घेतं. ही माहिती शब्दांत नसते, तर ती त्याच्या स्नायूंमध्ये, त्याच्या कृतीमध्ये साठवली जाते. यानंतर येतो दुसरा स्तर, प्रतिक्रियात्मक. आता तेच मूल थोडं मोठं झाल्यावर चेंडू, चंद्र किंवा ताटलीचं फक्त चित्र बघूनही गोल ही संकल्पना ओळखू शकतं. कारण आता ज्ञान कृतीतून नाही, तर डोळ्यासमोरच्या प्रतिमांमधून म्हणजे मेंटल इमेजेसमधून साठवलं जातं. आणि शेवटी येतो चिन्हात्मक स्तर, जो सगळ्यात पॉवरफुल आणि लवचिक आहे. आता तेच मूल वर्तुळ हा शब्द किंवा गणितातलं चिन्ह वापरून ती संकल्पना समजू शकतं आणि वापरूही शकतं. भाषा आणि चिन्हे आपल्याला विचारांची अधिक गुंतागुंतीची रचना करायला मदत करतात. ठीक आहे, तर आता आपल्याकडे ज्ञान बांधण्याचं साहित्य तर आलं, पण इमारत बांधायचा आराखडा म्हणजे ब्लूप्रिंट काय आहे? ब्रूनर यांच्यासाठी हा आराखडा म्हणजे आवर्ती अभ्यासक्रम किंवा ज्याला आपण स्पायरल करिक्युलम म्हणतो तो. आवर्ती अभ्यासक्रम म्हणजे काय? तर एकच संकल्पना वेगवेगळ्या टप्प्यांवर, पण प्रत्येक वेळी अधिक खोलात जाऊन शिकवणं. हे उदाहरण बघा. दुसरीच्या मुलासाठी वर्तुळ म्हणजे फक्त एक गोल वस्तू, पण तेच मूल जेव्हा 5वीत जातं तेव्हा त्याला त्रिज्या आणि व्यास शिकवला जातो, आणि 9वीत गेल्यावर तेच वर्तुळ ते क्षेत्रफळ आणि परिघाच्या सूत्रांनी समजून घेतं. संकल्पना तीच, पण तिची खोली वाढत जाते. चला आता पुढे जाऊन बघूया की या ज्ञान बांधणीच्या प्रक्रियेत विद्यार्थी आणि शिक्षकाची भूमिका नक्की काय असते. ब्रूनर यांनी डिस्कव्हरी लर्निंग म्हणजे शोधात्मक अध्ययनावर खूप भर दिला. यात होतं काय की शिक्षक थेट उत्तरं देत नाहीत. उलट ते विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करायला, निरीक्षण करायला आणि चर्चा करून निष्कर्षापर्यंत पोचायला प्रोत्साहन देतात. म्हणजे विद्यार्थी सक्रियपणे ज्ञानाचा शोध घेतात. यामुळे शिक्षकाच्या भूमिकेत जमीन अस्मानाचा फरक पडतो. पारंपरिक शिक्षक हा माहितीचा स्रोत असतो, तो ज्ञान देतो. पण ब्रूनर यांच्या सिद्धांतानुसार शिक्षक हा एक सुलभक किंवा फॅसिलिटेटर असतो, जो विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रवासात मदत करतो, त्यांना दिशा दाखवतो. या मार्गदर्शनाच्या प्रक्रियेला एक खूप छान नाव आहे, स्कॅफोल्डिंग. जसं एखादी इमारत बांधताना सुरुवातीला पारांचीचा आधार दिला जातो
आणि बांधकाम पक्क झालं की तो काढून घेतला जातो. अगदी तसंच शिक्षक सुरुवातीला मदत करतो आणि विद्यार्थी जसजसा स्वावलंबी होतो तसतशी ती मदत हळूहळू कमी करतो. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. इथे आपण बघणार आहोत की ब्रूनर यांचे विचार, विशेषतः पियाजे यांच्यासारख्या इतर विचारवंतांच्या तुलनेत इतके वेगळे आणि महत्त्वाचे का मानले जातात. मुलांच्या बोधात्मक विकासावर ब्रूनर आणि त्यांचे समकालीन जीन पियाजे या दोघांनीही खूप मोठं काम केलं. त्यांच्यात काही मुद्द्यांवर कमालीचं साम्य होतं, पण काही बाबतीत त्यांचे विचार पूर्णपणे भिन्न होते. आणि हाच फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी बघूया की दोघे कुठे सहमत होते. दोघेही मानत होते की मुलं जन्मतःच जिज्ञासू असतात. ती शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे भाग घेतात आणि त्यांची विचार करण्याची क्षमता हळूहळू विकसित होते. हा त्यांच्या विचारांमधला समान धागा होता. पण खरा आणि मोठा फरक इथून सुरू होतो. पियाजे यांनी विकासाचे ठराविक निश्चित टप्पे मानले, पण ब्रूनर म्हणाले, नाही, विकास ही अखंड प्रक्रिया आहे. त्यांच्यासाठी भाषा ही केवळ विकासाचा परिणाम नव्हती, तर विकासाला चालना देणारं एक शक्तिशाली कारण होती. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य मार्गदर्शन दिल्यास विकासाला गती देता येते. या सगळ्याचा निष्कर्ष काय? तर तो खूपच आशादायक आहे. याचा अर्थ असा की मूल तयार होण्याची वाट बघत बसण्याऐवजी आपण योग्य पद्धतीने शिकवून, योग्य मार्गदर्शन करून त्याला शिकण्यासाठी तयार करू शकतो. म्हणजे शिक्षणाची आणि मार्गदर्शनाची भूमिका इथे केंद्रस्थानी येते. तर ब्रूनर आपल्याला शिकण्याकडे एका अगदी नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवतात. शिकणं म्हणजे काहीतरी निष्क्रियपणे ग्रहण करणं नाही, तर सक्रियपणे काहीतरी घडवणं आहे, काहीतरी निर्माण करणं आहे. तर मग विचार करायला हरकत नाही की या आर्किटेक्टच्या भूमिकेतून आपण आपल्या ज्ञानात पुढची कोणती भर घालणार आहोत.